राजकीय पुढाऱ्यांच्या फोटोंवर फुल्या मारल्या जात होत्या आणि तशीच फुली अजितदादा पवार यांच्या फोटोवर सुद्धा मारलेली हस्तगत झालेली. मी कालही सांगितलं होतं, सभागृहामध्ये सुद्धा ही चर्चा झाली, त्यावेळेला सुद्धा चर्चा अशा मध्यम झाली होती की ऑपरेशन खरात हा निव्वळ ऑपरेशन करत असताना त्याच्या पाठीमागं काहीतरी असेल, त्यामुळे एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे. त्यात रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचं कारण उभं केलेलं गेलेलं आहे. अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती. त्याचा आणि ह्या असलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याच्या बाबतीमध्ये जर शंका व्यक्त केली असेल, आता CID चौकशी चालू आहे, CBI चौकशीच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे. मला अजूनही कळत नाही की मी काल मी बघितलं नाशिकला एक बॅनर लावलेला दिसला, त्यामध्ये सामान्य जनतेची भावना त्या बॅनरमधून कळली की साधा FIR सुद्धा होऊ शकत नसेल अजितदादांचा, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यामुळे शंकेला अनेक कारणं आहेत. त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कारवाई करतोय, परंतु काय कारवाई केली, ब्लॅक बॉक्सचं काय झालं, ब्लॅक बॉक्सला लगेच आपण 21 दिवसाच्या आतमध्ये लगेच त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे. अजून त्याच्या बाबतीत मला रिपोर्ट आला नाही. CID चौकशीची काय झालं त्याच्या बाबतीमध्ये खुलासा झाला नाही. आणि म्हणून ह्या शंकेच्या मध्ये रोहित पवारांनी केलेल्या शंकेला कुठेतरी त्या ठिकाणी साम्य जुळतं का याचा निश्चितपणाने शोध आता खात्याने करणं गरजेचं आहे. सर, पण अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सातत्यानं अशोक खरातला अटक होऊन जवळपास आता 10-1 दिवस झालेले आहेत, 10-15 दिवस झालेले आहेत, परंतु अशोक खरातांचे कुटुंबीय मात्र अद्याप देखील फरार आहे. काल मुलगा हर्षवर्धन खरातला अटक केली जाते, परंतु त्यांच्या पत्नी कल्पना खरात या देखील अद्याप कुठेतरी फरार आहे. SITचा तपास हा सगळ्या संथ गतीने सुरू आहे का, यावर प्रश्न. माझ्या माहितीप्रमाणे एक चांगले अधिकारी तिथे SITच्या प्रमुख म्हणून ठेवलेले आहेत. त्यांचं काम मी स्वतः बघितलेलं आहे. मला वाटतं की ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि चौकशी त्यांची चांगली करून निश्चितपणाने जे काय आहे ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आता पुरावे, चर्चा, चौकशीतून जी काही नावं निष्पन्न होतील, जे काही पुरावे येतील त्याच्याप्रमाणे ते चौकशी करून कारवाई करतील. लगेच त्यांच्या कुटुंबाला कारवाई करताना त्यांचा सहभाग किती आहे काय हे बघून त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई ते करत असतील. राहुरीमध्ये आता अक्षय कर्डिले यांना उमेदवारी भाजपने दिलेली आहे, तुमचा पण उमेदवार असणार आहे, काही तुमच्याकडे जागा आहे? नाही, अद्याप आमची त्या ठिकाणी चर्चा झालेली नाही आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. संबंधित असलेल्या वरिष्ठ नेते आम्ही बसू आणि त्याच्यावर काय चर्चा करायची त्याचा निर्णय आम्ही घेऊ. परंतु त्या ठिकाणाहून प्राजक्त तनपुरे तुमच्या पक्षाकडून इच्छुक आहेत, तुमच्या पक्षाचे माजी आमदार आहेत त्या ठिकाणचे, ते त्यांना या ठिकाणाहून संधी मिळू शकते का? पक्षाकडे काही प्राथमिक या संदर्भात चर्चा सुरू आहे? त्या प्राजक्त तनपुरेंशी आम्ही चर्चा करू. मी असेल, पवारसाहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, आम्ही चर्चा करू आणि ह्या निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात काय करायचं याचा निर्णय आम्ही निश्चित घेऊ. खरं तर काल जैन मुनी न्याय पद्मसागर स्वामी यांनी एक विधान केलेलं आहे. ते विधान अर्थात असं आहे की महाराणी तारा